आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान बाळांना ब्रश कधीपासून करायचा, लहान बाळांच्या दाताची स्वच्छता कशी ठेवायची, टूथपेस्ट कोणती यूज करायची, जो प्रॉपर ब्रश आपण करतो तो किती वर्षानंतर प्रॉपर ब्रश आपण लहान बाळांचा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला पॉइंट आपण बघूया की बाळाचे दात स्वच्छ कधीपासून करायचे। ज्यावेळेस बाळाला छोटे छोटे दात येतात, म्हणजे 6-7 महिन्यानंतर छोटे दात बाळाला येतात, त्यापासूनच बाळाचे दात स्वच्छ करायचे। तर ते कसे करायचे, एक सुती कपडा घ्यायचा, तो बोटामध्ये असा अडकवायचा आणि त्याने बाळाचे दात पूर्ण स्वच्छ करायचे। आता हे कधीपर्यंत करायचे, जोपर्यंत बाळाचे सगळे दात येत नाही। 12 ते 13 महिन्यापर्यंत बाळाचे सर्व दात येतात, तोपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही बाळाचे दात स्वच्छ करू शकता। त्यानंतर ज्यावेळेस बाळाचे संपूर्ण दात येतात, त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा एक सिलिकॉनचा ब्रश येतो, जो आपण बोटामध्ये असा अटकवायचा आणि बोटात अटकून आणि मग त्याने बाळाचे दात हे स्वच्छ करायचे। अशा पद्धतीने तुम्ही 1.5 ते 2 वर्षापर्यंत बाळाचे दात स्वच्छ करू शकता। 2.5 वर्षाचं बाळ झाल्यानंतर तुम्ही नॉर्मल जो आपला ब्रश येतो, लहान बाळांचे जे ब्रश येतात ते पण यूज करू शकता। ते स्मूथ असतात, ते लहान बाळांसाठीच बनवलेले असतात, ते ब्रश पण तुम्ही यूज करू शकता। त्याच्याबरोबर तुम्ही टूथपेस्ट पण यूज करू शकता। परंतु टूथपेस्ट यूज करताना एक काळजी घ्यायची आहे, फ्लोराईड फ्री अशी टूथपेस्ट येते, जी लहान बाळांची असते, ती टूथपेस्ट तुम्हाला यूज करायची आहे। कारण की जरी पण बाळाने जर ब्रश करता करता ते बाळांनी जरी गिळले तरी पण काही प्रॉब्लेम येणार नाही, बाळाला काही होणार नाही, अशा त्या टूथपेस्ट असतात। फ्लोराईड फ्री अशा पण तुम्ही टूथपेस्ट यूज करू शकता। आता बाळ ज्यावेळेस 2.5-3 वर्षाचं होतं, ज्यावेळेस बाळाला समजायला लागतं, त्यावेळेस बाळाला प्रॉपर ब्रश करायचं कसं शिकवायचं, त्याच्यासाठी काय करायचं, बाळ हे आपल्यालाच रोल मॉडेल समजत असतं। त्याच्यामुळे काय, बाळासमोरच आपण ब्रश करायचा, चूळ भरायची, ते आपल्याला बघूनच बाळ शिकत असतं। आता मी माझ्या मुलीचा एक्सपिरियन्स सांगते। मी 2.5-3 वर्षानंतर तिच्यासमोर ब्रश करायची, तिला शिकवायची ब्रश करायला। तर आता ती 3.5 वर्षाची आहे, ती प्रॉपर ब्रश करते आणि आता जो आपण कोलगेट जी यूज करतो ती पण ती कोलगेट यूज करते। बाळ ज्यावेळेस 3.5-4 वर्षाचं होतं, छान चूळ भरायला लागतं, ब्रश करायला शिकतं, थुकायला शिकतं, त्यावेळेस तुम्ही बाळाला ज्याच्यामध्ये फ्लोराईड आहे ती टूथपेस्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करायची आहे। त्याचं कारण असं की फ्लोराईडमध्ये असे काही घटक असतात की जे दातांवरती जे किटाणू बसले आहेत त्याने ते छान साफ होतात, म्हणजे त्यांनी कॅव्हिटीज होत नाही। म्हणून 3.5-4 वर्षानंतर बाळाने जी आपली नॉर्मल टूथपेस्ट असते ती यूज केली पाहिजे। पेस्ट यूज करताना एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही बाळाला ब्रशवरती टूथपेस्ट देता, तर ती दाण्या इतकीच, वटाण्याचा दाणा असतो तितक्या दाण्या इतकंच बाळाला टूथपेस्ट त्याच्या ब्रशवरती द्यायची आहे आणि तेवढ्याच टूथपेस्टनी बाळाने ब्रश केला पाहिजे आणि ते थुकलं गेलं पाहिजे, याची फक्त काळजी घ्यायची आहे 5 ते 6 वर्षापर्यंत। कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लिंक हवे असेल, सिलिकॉन ब्रश असेल, लहान बाळांचा ब्रश असेल, त्यांची टूथपेस्ट असेल, याची लिंक हवी असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये लिंक असं टाईप करा, मी तुमच्या DM मध्ये ती लिंक सेंड करेन। तू जर चॅनलला फॉलो केलेलं असेल तरच लिंक सेंड होईल, जर तुम्ही फॉलो केलेलं नसेल तर मी लिंक सेंड करणार नाही। त्याच्यामध्ये आधी चॅनलला फॉलो करा।